नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी दिव्याला राहते आणि दिव्याला आत्ता लोड शेडिंगचं प्रमाण इतकं वाढलं आहे. काल लाईट गेली होती, परवाच्या दिवशी लाईट गेली होती आणि आजसुद्धा लाईट गेली होती. पण आजची जी लाईट आहे ती लगेच आले, म्हणजे 3 तास गेली लाईट आणि आले. तर आता लाईट आल्यावरती आले मी शॉपमध्ये. त्याच्या अगोदर आली नाही, कारण की तुम्ही बघितलं काल काय अवस्था आहे ती. आणि लाईट एवढ्या प्रमाणात जाते ना की मला खरंच कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बनवायला खरंच टाईम मिळत नाही, कारण की त्याच्यासाठी प्रॉपर 3-4 तास द्यावे लागतात ते नीट कटिंगचे अँगल वगैरे लावेपर्यंत. आणि तेवढा वेळ खरंच मला मिळत नाही आहे, कारण की कामाचा लोड पण आहे. आणि लाईट आल्यावरती काय होतं आहे, प्रायोरिटी पहिली असते की कस्टमरचं काम करून देणं ही पहिली प्रायोरिटी असते. कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ येतच राहतील पुढे, पण या लाईटीने खरंच खूप हे दिलेलं आहे, त्रास दिलेला आहे. आता काय कसं होणार आहे काय माहीत. जर अशीच लाईट सारखी जात राहिली तर जे काम आपण एक कामाचं आपण नियोजन करतो की ह्या वेळेमध्ये एवढं काम आपलं होईल, पण तेच होणं पॉसिबल नाही आहे. लाईट सारखी जाते, त्याच्यामुळे काही एक समजत नाही आहे की कसं काम करायचं, नियोजन कसं करायचं कामाचं, काही एक सुचत नाही आहे. कारण की आता घरातलं सगळं काम आवरलं आणि म्हटलं चला आता मी जाते काम करायला, की लाईटच जाते. आणि ती लाईट 3-4 तास येतच नाही. काल तर हद्दच झाली. काल जवळजवळ आमच्या इथे 9 तास लाईट नव्हती. 9 तासात मी किती काम केलं असतं. आणि दुसरा काही एक पर्याय नाही आहे लाईटीशिवाय, कारण की माझी मशीन तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की इंडस्ट्रीयल मशीन आहे. तर ती काही आपण वादी वगैरे लावून चालवू शकत नाही. घरी माझी साधी अमरेला मशीन आहे, पण तीसुद्धा मोटरची आहे. तिला जरी वादी लावली तरी ती खूप जुनी मशीन आहे, ती काही एवढं काम देत नाही. आता म्हातारी झाली ती मशीन. तर बघू, आता लाईट आले तर कामाला सुरुवात करते मी. त्याच्या अगोदर मी एक स्टँड मागवला होता, तर तो तुम्हाला दाखवते कसा आलाय तो. तर एक स्टँड मागवलाय मी शूटिंगचे. इथे व्हिडिओ आपण जेव्हा बनवतो तेव्हा ट्रायपॉडवरती मशीनचा अँगल लागायला थोडासा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे मी असा एक हे मागवलंय स्टँड. म्हणजे मी नाही, माझ्या मिस्टरांनी मागवलंय, त्यांच्या ऑफिसच्या इथे आला, त्यांनी मला काल आणून दिला. तर हा असा स्टँड आहे. अजून आतमध्ये आहेत. तर हे कसं जॉईंट वगैरे करायचं ते बघावं लागेल जरा. भरपूर काय काय आहे याच्यामध्ये. प्लस हिला रिंग लाईट पण आहे. तर आता हे कसं ॲडजस्ट करायचं, कसं काय करायचं, ह्याच्यामध्ये काही मॅन्युअल वगैरे पण नाही आहे. तर आता ते माझे मिस्टर आले कीच दाखवतील मला. मी काय याला हात लावणार नाही, कारण की अशा गोष्टींना जरा हात लावायला आणि ते ॲडजस्ट करायला मला भीती वाटते, कुठलं बिटलं परत. त्यापेक्षा ते संध्याकाळी आली की दाखवतील मला कसं जॉईन वगैरे करायचं. ॲक्च्युअलमध्ये ते कालच मला बोलत होते की मी दाखवतो, पण मी त्यांना म्हटलं नाही, म्हणून मला ड्रेस कम्प्लीट करायचा आहे, तुम्ही जा घरी, नंतर बघू. तर आता कसं होतंय, बापरे. हां चला, तर हे आता ठेवून देते एका साईडला. आणि त्याने मला जॉईंट करून दिलं की मी तुम्हाला सगळ्यांना दाखवेनच की हे कसं जॉईंट करतात वगैरे. आणि ह्याची लिंकसुद्धा देईन मी. हे आय थिंक त्यांनी ॲमेझॉनवरून मागवलं आहे. माझ्या बहुतेक गोष्टी मी ॲमेझॉनवरूनच मागवते, कुठलंही काही असेल. मला ॲमेझॉनवरती खूप ट्रस्ट आहे बाकीच्या ॲपपेक्षा. मिशोवरती तर बिलकुल ट्रस्ट नाही आहे, कारण की मिशोने खूप वेळा मला फसवलं आहे. कधीतरी तर म्हणजे काहीतरी वेगळाच प्रोडक्ट पाठवून दिला, एक्सचेंज केल्यावरती पण, म्हणजे रिफंड मागितल्यावरती पण रिफंड मला 2-3 वेळा असं झालं आहे की रिफंडच भेटला नाही. एकदा मी साडी ऑर्डर केली होती आणि म्हणजे काहीतरी वेगळंच पाठवून दिलं होतं. ते साडी पण नव्हती, अक्षरशः फाटका कपडा होता तो. तर मी तो रिटर्न केला त्यांना आणि रिफंड मागितलं, तर ते रिफंड पण काही त्यांनी दिलेलं नाही आहे. हे वाजतंय, त्याचा आवाज येतोय. मला हे वाजवायला खूप आवडतं. हे बबल स्ट्रॅप जो असतो तो वाजवायला खूप आवडतो, पण हे पूर्ण टेपनी पूर्ण पॅक केलेले आहे, ते काढता पण येणार नाही. चला आता हे ठेवून देते, भरपूर झालं खेळली तेवढं, आणि कामाला सुरुवात करते. दुपारचे काहीतरी 3-3:30 वाजले होते आणि मला ही 2 ब्लाउजं शिवून द्यायची होती. बोटनेक होतं ब्लाऊज आणि 2 ब्लाऊज होती एकाच कस्टमरची. तर सगळ्यात पहिलं त्याने जे मेजरसाठी ब्लाऊज दिलं होतं त्याचं मी माप घ्यायला सुरुवात केली. तर तुम्ही इथे बघताय
पुढे फ्रंटचं हुक लावलं की पाठीमागचा भाग आकसला जातो, त्याच्यामुळे मी हुक खोललं आणि त्याचं सरळ दोन्ही साईडने असं सरळ टेप ठेवून त्याचं मेजर घेतलं. कारण की जर असं सिंगल मेजर घेतलं असतं तर ते कमी जास्त झालं असतं त्यामुळे. आणि त्याचा मध्य काढून जे येईल मेजर त्या हिशोबाने मी शिवलेलं आहे. तर त्यांना जर घातल्याच्यानंतर ते लूज वगैरे झालं तर मी एक टिप मारून देईन. त्याच्यानंतर मी मुंडा मोजून घेतला. मुंड्याचा आणि शोल्डरचा मेजर मी अंगावरती घेतलं आहे, पण तरीसुद्धा मी मोजून घेतला. मी ब्लाऊजचं मेजर घेताना अगदी काठोकाठ सगळं मेजर घेते. जर कस्टमरने मला सांगितलं असेल की मला असाच्या असा ब्लाऊज शिवून हवा आहे तर मी सगळं मेजर घेते. साईडला किती भाग उरतो आहे, प्लस आय हुक पट्टी किती इंचाची आहे त्याचं सगळं मेजर घेते. गळ्याची उंची, पाठीमागच्या गळ्याची उंची ते पण सगळं प्रॉपर घेते. परत पुढे योगपट्टीच्या वरती जो कटोरीचा भाग असतो तो किती इंचाचा आहे त्या सगळ्याचा मेजर घेते. योगपट्टी किती आहे, त्यामुळे काय होतं आपलं कटिंग एकदम परफेक्ट होतं. तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की आजमावून बघा. त्याच्यानंतर मी घेतलेलं होतं इथे कटिंग करायला 4 टक्सचा ब्लाऊज होता, त्याच्यामुळे कटिंग तर पटापट होणार होतं. तर इथे मी जो हा चॉक घेतला होता तो मी ऑनलाईन मागवला होता आणि तो बिलकुल उठत नाही, म्हणजे खूप जोर द्यावा लागतो. त्याच्यामुळे मी चॉक दुसरा घेतला आणि ते पाठीमागच्या भागाची कटिंग झालेली होती पूर्ण. आता फ्रंट भाग कटिंग करायचा आहे. तर फ्रंट भागसुद्धा मी पटापट कटिंग करून घेतला आणि स्टिचिंग करायला घेतलं. पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा लाईट गेली आणि मी स्टिचिंगचा व्हिडिओ काही केलेला नाही आहे, कारण की लाईट खूप जबरदस्त जाते. आणि हे दोन्ही ब्लाऊज माझे शिवून रेडी झालेले आहेत आणि ह्याची शिलाई मी पर ब्लाऊज 300, म्हणजे दोन्ही ब्लाऊजांची शिलाई मी 600 रुपये घेतलेली आहे. आणि इथे त्याच्यानंतर मी इथे घेतलेले होते गाऊन कट करायला, कारण की या गाऊन मला शिवून द्यायच्या आहेत. तर इथे मी रात्री घरी जाईपर्यंत 4 गाऊन कट केल्या होत्या, ह्या 2 गाऊन आणि नंतर 2 गाऊन. तर लाईट सारखी जाते त्याच्यामुळे कामाचा स्पीड खूप कमी झालेला आहे आणि काम खूप जास्त आलेलं आहे. तर बघू आता कसं काय होतंय, कसं ॲडजस्ट होतंय ते. सध्या तरी विचार केलेला आहे घरी जी मशीन आहे तिला वादी लावून घ्यायची आणि पूर्ण काम आहे ते करून घ्यायचं, जसं जमेल तसं. आता बघू कसं काय होतंय ते. घरच्या मशीनला पुन्हा एकदा शॉपवरती आणायचा विचार चालू आहे आणि इथे सुद्धा एक चार्जिंगवाला फॅन बसवायचं सुद्धा चालू आहे. बघू आता त्याला वेळ कधी मिळतोय ते केलं तर तुम्हाला नक्की मी सांगेन, दाखवेन. तत्पूर्वी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला जर माझ्याकडून गाऊन शिवून हवे असतील तर माझे जे शॉर्ट व्हिडिओ आहेत त्याच्या खाली माझा नंबर दिलेला आहे, तो घेऊन तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हे समोर जे पीस आहेत ते ऑफलाईन ज्या ऑर्डर येतात मला त्याच्यासाठी आहेत. ऑनलाईन ऑर्डरसाठी मी वेगळे पीस आणलेले आहेत, तर तुम्हाला त्या पीसचे फोटो पाठवेन मी. तर आता पुरतं एवढंच. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.